नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आज एकच रचना वापरून 1000 पेक्षा जास्त इंग्रजी वाक्य बनवा व बोला. बघा, ज्यावेळेस तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं असतं तर तुम्हाला त्यांच्या रचना माहिती असल्या पाहिजे. जशा की आपण मराठीमध्ये जसं बोलतो तसं तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलता आलं पाहिजे. मग त्यासाठी काही विशिष्ट रचना आहेत, त्या रचना तुम्हाला शिकाव्या लागणार. सुरुवातीला तर तुम्हाला ते पाठच करावं लागेल, तुम्हाला पर्याय नाहीये. त्यातल्या काही वाक्यरचना पाठ करा, आहे तसंच तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही ते बोला. जेव्हा तुमच्या जिभेला आणि तुमच्या ब्रेनला सवय होईल ते बोलण्याची किंवा ऐकण्याची, त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या मुखातनं इंग्रजी भाषा ही बोलायला तुम्ही सुरुवात कराल. बघा, आता ह्याच्या काही वाक्यरचना तुम्हाला सांगतो. त्याला तिथं काम करण्यापेक्षा उपाशी राहायला जास्त आवडेल. बघा ही वाक्यरचना. आम्ही शरण जाण्यापेक्षा मरणे पसंत करू. मला टीव्ही पाहण्यापेक्षा रेडिओ ऐकायला जास्त आवडेल. म्हणजे ह्या ज्या प्रकारच्या वाक्यरचना, बघा आपण मराठीमध्ये बोलतो ह्या वाक्यरचना, पण ह्याला इंग्लिशमध्ये बनवणार कसं? जर तुम्हाला मी का हजारो वाक्य तर काय तुम्हाला शिकवणार नाही मी, पण त्याचा जो बेस आहे एक, त्याचं सूत्र, मग त्याच्यानुसार तुम्ही हजारो काय लाखो वाक्यरचना तुम्ही बनवू शकता. ओके, पण सुरुवातीला ज्या वाक्यरचना मी देणार आहे किंवा जी रचना शिकवणार आहे ती ते तुम्ही तोंडपाठच करा. बघा, ह्याच्यामधनं ह्याच्या वाक्यरचनांमधून म्हणजे हे जी तुम्हाला रचना शिकवणार आहे त्यातनं पहिलं काय क्लिअर होईल, तुम्हाला प्राधान्य व्यक्त करण्यासाठी एखादी गोष्ट करणं दुसऱ्या गोष्टीपेक्षा जास्त आवडतं किंवा आवडेल असं म्हणण्यासाठी तुम्हाला एक दोन शब्दांचा वापर करायचा आहे. तो म्हणजे आहे तुमचा काय, वूड. तुम्हाला वूड माहिती असेल, तुम्ही हेल्पिंग वर्ब्स मध्ये पाहिलेलं आहे. विलचं भूतकाळी रूप काय आहे, वूड आहे. वूडचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे भूतकाळासाठी पण वापरलं जातं आणि भविष्य काळासाठी पण वापरलं जातं. ओके, आता इथं वूड नंतर तुम्हाला काय घ्यायचंय, रॅदर. ओके, वुड रॅदर. बघा, हे तुम्हाला वुड रॅदर पण आहे आणि हीच वाक्यरचना तुम्हाला अजून एका दुसऱ्या पद्धतीने पण शिकवणार ह्याच लेक्चरमध्ये. पूर्ण पहा लेक्चर, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. मित्रांनो, या आधीचा एक व्हिडिओ आहे, तो माझा 21,000च्या वर गेलेला आहे. तुम्ही खूप चांगला मला प्रतिसाद दिलेला आहे, खूप सबस्क्रायबर आलेले आहेत. तर मित्रांनो, खरंच तुमचं धन्यवाद. पहा, आजची जी रचना, आधी आपण त्याचं सूत्र पाहू आणि त्या एक वाक्यरचना आधी सांगतो मी तुम्हाला, आणि ती वाक्यरचना आपण, त्याला तिथे काम करण्यापेक्षा उपाशी राहायला जास्त आवडेल. ही वाक्यरचना घ्या. ही वुड रादर स्टार्व. स्टार्व म्हणजे का, उपाशी राहणे. दॅन वर्क हिअर. म्हणजेच त्याला तिथे म्हणलं तर देअर, सॉरी मी हिअर घेतले. देअर म्हणजे त्याला तिथे काम करण्यापेक्षा उपाशी राहायला जास्त आवडेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला दुसऱ्या कलर मध्ये मी सूत्र लिहून दाखवतो. बघा, पहिल्यांदा काय करता घ्यायचंय तुम्हाला, लक्षात घ्या, करता. त्याच्यानंतर लगेच वुड रॅदर, त्याच्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप, त्याच्यानंतर डॅन, त्याच्यानंतर लगेच क्रियापदाचं परत मूळ रूप, आणि नंतर जे काय ऑब्जेक्ट म्हणजे जे तुम्हाला काय पुढे ऍड करायचं तुम्ही ऍड करू शकता. आलं लक्षात? म्हणजे पहा, करता वुड रॅदर, V1 डॅन, त्याच्यानंतर परत V1 नंतर ऑब्जेक्ट, जे काय असेल ते असेल. हे सूत्र पाठच करा. वाक्यरचना बघा, त्याला तिथे काम करण्यापेक्षा उपाशी राहायला जास्त आवडेल. आता दुसरी वाक्यरचना पाहू आपण. आम्ही शरण जाण्यापेक्षा मरणे पसंत करू. म्हणजे वी कोण जाणार आहे, मी, शरण ना, आम्ही. मग वी वुड रॅदर, वी वुड रॅदर डाय दॅन सरेंडर.
म्हणजेच आम्ही शरण जाण्यापेक्षा मरणे पसंत करू. मला टीव्ही पाहण्यापेक्षा रेडिओ ऐकायला जास्त आवडेल. बघा, आय वुड rather listen to radio than watch TV. बघा, मला टीव्ही पाहण्यापेक्षा रेडिओ ऐकायला जास्त आवडेल. त्याच्यानंतरची वाक्यरचना, मला त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा राजीनामा द्यायला जास्त आवडेल. बघा, ही वाक्यरचना जे लोक सिनियर असतात त्यांच्या खाली जे ज्युनियर असतात, ज्युनियर लोकांचं हे वाक्य तोंडपाठच आहे. आपणही कोणाचे ज्युनियर होतो, आता सिनियर असणार तरी तुमच्यावर कोणी ना कोणी असणार. तिथं बघा तुम्ही ही वाक्यरचना बोलू शकता. म्हणजे तिथं बोलू नका, हे तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही यूज करा. आय वुड rather resign than work under him. म्हणजे मला त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा राजीनामा द्यायला जास्त आवडेल. बघा, ह्या वाक्यरचना लिहून घ्या, ह्या सूत्र लिहून घ्या आणि पाठ करा. आणि आहे तसंच ह्या वाक्यरचना तुमच्या डेली रुटीन मध्ये बोला. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तुमच्यासाठी कमेंट बॉक्स आहे. आणि हो, माझं इंस्टाग्रामचं पण अकाउंट आहे, त्याच्यावर मी छोटे छोटे ट्रिक्स टाकत असतो, रील्स आणि वाक्यरचना पण असतात. आणि त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स डेली सॉल्व्ह करण्यासाठी असतात. ओके, तर तुम्हाला ते खूप महत्वाचं आहे. जा त्याच्यावर, इंस्टाग्राम आयडी आहे, तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसूनच जाईल, इंग्लिश ट्रिक विथ अतुल सर. बघा, मला टॅक्सीने जाण्यापेक्षा पायी जायला जास्त आवडतं. आय वुड rather walk than go by टॅक्सी. काय टॅक्सी. त्याच्यानंतर पहा, त्याला फुटबॉल खेळण्यापेक्षा पाहायला जास्त आवडतं. बघा, काही लोक क्रिकेट खेळायला पण आवडतं, त्यांना क्रिकेट पाहायला पण आवडतं. काही लोक काय म्हणतात की मला क्रिकेट खेळण्यापेक्षा पाहायला जास्त आवडतं. बघा, ही वुड रादर watch football than play it. ओके, त्याच्यानंतरची पहा वाक्यरचना. आता ह्याच्यानंतर आहे बघा, एक कन्सेप्ट आहे अजून एक खूप छान वाक्य. तिच्याशी लग्न करण्यापेक्षा मला आयुष्यभर ब्रह्मचारी राहायला जास्त आवडेल. तिच्याशी लग्न करण्यापेक्षा मला आयुष्यभर ब्रह्मचारी राहायला जास्त आवडेल. आता हे वाक्यरचना, आय वुड बघा, आय वुड रादर रिमेन बॅचलर ऑल माय लाईफ than marry her. आता हीच वाक्यरचना तुम्ही ह्या वाक्यरचना अजून दुसऱ्या पद्धतीने बनवू शकता. तुम्हाला काय करायचंय, तिथं सुरुवातीला काय करायचंय, रादर दॅन घ्यायचंय. काय रादर दॅन, आणि हा रादर आणि दॅन आणि शेवटचं जे वाक्य आहे दॅन नंतरचं ते सुरुवातीला घ्यायचं. रादर दॅन मॅरी हर, कॉमा, आय वुड रिमेन
बॅचलर ऑल माय लाईफ. झालं. फक्त काय करायचं, हा रॅदर उचलायचा आणि हा दॅन रॅदर सुरुवातीला आणि त्याच्यानंतर दॅन, आणि दॅनच्या नंतर जे वाक्य आहे ते इथं घ्यायचं, कॉमा देऊन जे तुम्ही आय वुड रिमेन बॅचलर आहे ते वाक्य तिथं घेऊन टाकायचं. सेम त्याचा मिनिंग होईल. जसे की बघा, हे वाक्य कुठले तुम्हाला आता सांगितलं, ही वुड रॅदर वॉच फुटबॉल दॅन प्ले इट. आता इथनं रॅदर घ्या, इथला दॅन घ्या, त्याच्यानंतर काय प्ले इट, कॉमा, नंतर काय ही वुड वॉच फुटबॉल. म्हणजेच त्याला काय, फुटबॉल पाहण्यापेक्षा खेळण्यापेक्षा त्याला पाहायला जास्त आवडेल किंवा आवडतं. हा लक्षात, तोच अर्थ राहील. फक्त तुम्हाला काय करायचंय, रादर दॅन सुरुवातीला घ्यायचंय, नंतर मॅरी म्हणजे दॅन नंतरचं वाक्य इथं घ्यायचं आणि नंतर मग कॉमा देऊन जे वाक्य आहे तसं लिहायचं. ओके. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही करू शकता कमेंट्स. आणि हो, जेवढं शक्य होईल तेवढं ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि जसं सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये तुमचे काय डाऊट असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. आणि पुढील सेशनमध्ये आपण एखादा असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.